नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं आपण कोकणच्या मातीतल्या वेगवेगळ्या उद्योगाच्या संधी, इथल्या रोजगाराच्या संधी आणि श्रीमंतीचे नवनवे आयाम याच्या संदर्भात बोलत असतो. आपण या सगळ्या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. एकूणच संपूर्ण कोकणचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या मातीतल्या कृषी विद्यापीठाचा आणि इथल्या काही संस्थांचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे गेल्या काही प्रवासातल्या दापोली कृषी विद्यापीठ, शरद कृषी भवन, वेंगुर्ल्याची कृषी विद्यापीठ असेल किंवा गोपुरी विद्यापीठ, या संस्था कोकणसाठी फार मोठ्या आहेत. दापोली कृषी विद्यापीठाच्या भरीव कार्याबद्दल काय सांगाल? खूप छान संशोधन ऋषी, कारण ज्या पद्धतीत ते मेहनत घेतात आणि ज्या पद्धतीत ते संशोधन करतात, म्हणजे त्यांना मला वाटत नाही की जेवढा हवा तेवढा पद्धतीतल्या सोयी सुविधा आहेत तिथे, पण ज्या काही त्यांना भेटतात ना त्यातल्या त्या खूप जबरदस्त एक तपश्चर्येप्रमाणे ते काम करतात. पण काही एक बॅरिकेडर्स असल्यामुळे ना तेवढं त्यांना जनतेपर्यंत पोहोचता येत नाही. त्यांचे मी कोर्सेस बघितले, त्यांच्या प्रोजेक्टवर आम्ही जाऊन आलो. सो खूप एक अगदी मनापासून ते सर्व काम करतात. म्हणजे मी तुम्हाला कंद पिकांबाबत सांगेन की नामदेव मस्कर डॉक्टर जे आहेत, ज्या पद्धतीतलं त्यांचं संशोधन आणि ज्या पद्धतीत त्यांची मेहनत आहे ना, हा प्रत्येक सेक्टर, म्हणजे जसं कंद पीक आहे तसं इतरही गोष्टी आहेत, कडधान्य आहेत, हा प्रत्येक सेक्टर ह्या कोकणी माणसाला खूप काही भरभरून देऊ शकतो. आणि नुसतंच कोकणी माणसाला काय तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कडाकपारीतल्या माणसाने जर तो अभ्यासपूर्ण जर त्याचा सगळे प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये आणले प्रत्यक्षात, तर त्याची श्रीमंती दूर नाही आहे त्याची. तुम्ही एक चांगला यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी श्रीमंत माणूस होण्यासाठी गरज नाही आहे की तुम्ही उत्पादकच हो, गरज आहे ती तुम्ही विक्रेते होण्याची. या मानसिकतेकडे हळूहळू जेव्हा आपण जातो त्यावेळी आपल्या सगळ्या उत्पादनांचं एक व्यवस्थितरित्या ब्रँडिंग आणि व्यवस्थितरित्या विक्री उत्पादन क्षमता असणारी खूप माणसं या कोकणात हवी आहे. आणि हा सगळ्यात मोठा स्वयंरोजगाराचा मार्ग ठरतो. काय मत आहे? नक्कीच ऋषी, जसं तुम्ही बोललात की त्यासाठी मशिनरी किंवा प्रोडक्शनची गरज नाही, त्याच्यात अजून एक गोष्टीची भर टाकू की या सगळ्यासाठी गरज असते ती चांगल्या विचारांची. आणि असे मार्केटिंगच्या विचार, म्हणजे तुम्हाला जर मार्केटिंग चांगलं करायचं असेल तुमच्या प्रोडक्शनचं, तर तुम्हाला जी मार्केटिंगचे जे तज्ज्ञ आहेत त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे, त्यांच्या सानिध्यात राहिले पाहिजे, त्यांच्या विचारांशी तुमची नेहमी संघ सोबत असली पाहिजे. तसंच प्रोडक्शन आहेत, किंवा मी तर सर्वात वरती जाऊन सांगेन की जर तुला श्रीमंत व्हायचं असेल ना, तर तुम्हाला श्रीमंत माणसांच्या सोबतीत राहावं लागेल. आणि सुवर्ण कोकण या खूप चांगला प्लॅटफॉर्म सर्वांना दिलाय की इकडच्या कार्यशाळा, इकडचे अभ्यास दौरे, इथे सगळेही चांगल्या विचारांची माणसं एकत्र असतात. आणि त्याही पलीकडे जाऊन जो आता सुवर्ण कोकण चेंबर ऑफ कॉमर्स आपण जो निर्माण केलाय, डॉक्टर सतीश सावंत त्याचे यशस्वी धुरा चांगल्या समर्थपणे पेलतात. त्यांच्या सोबतीला डॉक्टर मोंडकर आहेत, सावंत आहेत, असंख्य उद्योजक आहेत. तर सुवर्ण कोकणचे उद्योजक म्हणजे जे भावी उद्योजक आणि हे प्रस्थापित उद्योजक, ह्यांची आपण नेहमी याने इंटरकनेक्ट करत असतो, म्हणजे इंटरॅक्ट करत असतो प्रत्येक 2 महिन्याने. आणि एक चांगलं दालन लोकांना निर्माण झालंय. आणि उद्योजक म्हणजे नक्की काय ऋषी, की आपण जसं नेहमी सांगतो की मला काहीतरी करायचं आहे आणि ते मनापासून करायचं, ही एक भावना असते. म्हणजे जसं मागच्या एपिसोड आपण बोलतो की स्वतःमधली जी ताकद आहे ती जेव्हा त्याला समजेल त्यावेळी मला वाटतं उद्योजक मोठं असं काही नाहीये, तो आपोआप निर्माण होतो. एक उद्योजक तयार करणं या सगळ्या संदर्भात बोलताना आपली मानसिकता आणि इतर देशीय उद्योजकांची मानसिकता, गुजराती, राजस्थानी किंवा मारवाडी या लोकांची जी मानसिकता असते, या दोघांचा विचार करणं महत्वाचं ठरतं. आपण माणूस काय करतो, आपलं हात पाहून आपलं भविष्य ठरवतो, पण ती जी माणसं असतात ती भविष्य पाहून आपल्या हातावर रेघोट्या मारून घेतात आणि त्याप्रमाणेचे धंदे काढतात आणि त्यातली श्रीमंती शोधतात. अशा पद्धतीचे वेगळे ट्रॅक निर्माण करणं आणि काळाची गरज ओळखून तुम्ही पावलं टाकणं ही उद्योजकतेची लक्षणं आहेत. नक्कीच ऋषी, कसं असतं की तुम्ही जसं आता गुजरात किंवा इतर प्रांतातलं बोलता ना, सगळीकडे तसंच असतं. जो स्वतःच्या राज्यात जेव्हा असतो ना तेव्हा त्याला सिक्युअर असतो, म्हणजे तो इनसिक्युअर नसतो. पण जेव्हा तो दुसरीकडे येतो तेव्हा त्याला इनसिक्युरिटी वाटते आणि मग तो जे पडेल ते काम करायची त्याची तयारी असते. कोकणात किंवा आपण महाराष्ट्रात जर बोललो, सगळ्या गोष्टी अशा आलबेल्या आहेत, म्हणजे फुकट खूप काही गोष्टी आपल्याला इथे भेटतात, जास्त त्यासाठी स्ट्रगल करावं लागत नाहीये. आणि मग मनुष्य कम्फर्ट झोनमध्ये येतो. जोपर्यंत तो अनकम्फर्ट झोनच्या बाहेर जात नाही, जोपर्यंत त्याला आग लागत नाही. आपण कधीतरी विनोदाने बोलतो की विमान ही हवेत उडतं आणि रॉकेटही उडतं. मग रॉकेट एवढं तीव्र गतीने का उडतं, तर रॉकेटच्या मागे आग लागलेली असते आणि ती आग प्रत्येकाने लागून घेतली पाहिजे. ती छाती आपल्या इथे जरी लागली आग तरी खूप काही झालं. या सगळ्याचा विचार करताना आपण पारंपरिक व्यवसायांबद्दल बोलतो, पारंपरिक उद्योगांबद्दल बोलतो. निकेत दलाल सारखं एक उदाहरण असेल की जो औरंगाबादमध्ये मालवणी वस्तूंसाठी मार्केट निर्माण करतोय.
हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण, ज्या पद्धतीनं आपण कोकणातल्या बोटी असतील किंवा इरली जरी असतील, ते हे जे प्रॉडक्ट आहेत यातली गुंतवणूक भले तुम्हाला लॉस करणार नाही, पण भविष्यात एक कल्चरल ट्रेडमार्क म्हणून खूप काही पैसे देणारे असतात. अशा वेगळ्या वाटा शोधणाऱ्या व्यवसायांकडे आज जाण्याची गरज निर्माण झाली आहे. नक्कीच ऋषी. जर निकेत दलाल सारखी व्यक्ती औरंगाबादमध्ये कोकणातले मसाले आणि कोकणातली खाद्य संस्कृती जर तिथे लोकांपर्यंत पोहोचवत असेल, तर कोकणातले किती युवक आहेत जे मुंबई किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी राहतात आणि तिकडची खाद्य संस्कृती इथे विकण्याचा प्रयत्न करत आहेत. सो जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची आत्मीयता वाटत नाही की नाही ही माझी संस्कृती आहे, ही माझी खाद्य संस्कृती, हिला मला लोकांसमोर नेलं पाहिजे. आणि नेताना दोन फायदे होतात ना, एकतर तुमची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचते, दुसरं तुम्हाला पैसाही भेटतो. पण त्याबद्दल तेवढी आवड जी बोलतो ना आतमधून असावी लागते, तिथे कुठेतरी आपण मला वाटतं कमतरता वाटते मला. ही आवड या सगळ्या गोष्टींचा विचार करतो ते सगळ्यात महत्वाचं ठरतं की आपण त्यांच्यापर्यंत विचार रुजवणे आणि विचारातनं आवड निर्माण करणे. त्या आवडीतनं मग स्वतःचा आवडता उद्योग आणि त्यातनं येणारी आपली श्रीमंती जी सगळ्यांची आवडती असते, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आजपर्यंतच्या कार्यशाळेतनं आपण हाच विचार मांडला. लांजाची झाली, सिंधुदुर्गची झाली, मुंबईच्या 2 कार्यशाळा झाल्या, अगदी अश्वमेधचे 2 टप्पे झाले. आता या पुढच्या कार्यशाळा नेमक्या कुठे कुठे असतील? ऋषी, आता कसं झालंय की आता आम्हाला ठरवायला हेच नाही भेटत आहे, म्हणजे काय बोलतात, चॉईस नाही राहत आहे. कारण प्रत्येक ठिकाणावरनं कार्यशाळेसाठी मागणी असते. अलिबाग असो, मानगाव असो, औरंगाबाद, नागपूर, म्हणजे कोकणाचा पट्टा तर कधीच क्रॉस केला. आता बाहेरूनही म्हणजे इतर उर्वरित महाराष्ट्रातून सुद्धा त्याची जोरदार मागणी चालली आहे की अशा कार्यशाळा आमच्या इथेही व्हाव्यात. ते कार्यशाळा म्हणजे नक्की काय ऋषी, तर एकतर आपण लोकांना स्वत्वाची जाणीव करून देतो आणि त्याच्याच प्रांतामध्ये, त्याच्याच जमिनीमध्ये आजूबाजूला ज्या काही संधी ज्या दडलेल्या आहेत किंवा ज्या आपण डोळसपणे बघू शकत नाही, आपण त्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या नजरेतून त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, इथे नुसतं आपण दाखवून मोकळे होत नाही, तर त्यांना जर त्याच्यात करायचं असेल तर त्यांना आपल्याकडे मार्गदर्शक असतात, ते त्यांना वेळोवेळी मदत करत असतात की कसा प्रोजेक्ट लावावा, कशा पद्धतीत त्याचे पेपरवर्क करायचं असतं, म्हणजे बँकांना सादर करण्यापासून ते त्याचा माल प्रोडक्ट झालेला मार्केटमध्ये नेण्यासाठी काय करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टीचं इत्थंभूत आपण माहिती त्या कार्यशाळेत देत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आत्मविश्वास ह्या कार्यशाळेत भेटतो ना ऋषी, की मीच नाही तर माझ्याबरोबर असे असंख्य उद्योग आहेत जे माझ्यासारखेच आता नवीन करायला चालले आहेत आणि एकमेकाच्या विचारातून हे लोक पुढे जातात. आणि इथे अनसिक्युरिटी हा जो प्रकार तो निघून जातो, कारण इथे त्यांना दिसतं कार्यशाळेमध्ये, मुंबईतल्या घ्या किंवा कोकणातल्या किंवा इतर कुठच्याही कार्यशाळा घ्या, इथे प्रत्येक जण हा दुसऱ्या शिलेदाराला मदत करायला किंवा तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसासाठी मदत करणं म्हणजे ती उद्योजकीय चळवळ झाली, सहकारी चळवळ झाली. आणि या चळवळीतनं तुम्हाला आमची आणि आम्हाला तुमची गरज आहे असं भासून जेव्हा आपण पुढे जात असतो, त्यावेळी पर्यायानं तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या गावाचा आणि संपूर्ण कोकणचा विकास हा तुमच्या सोबतच चालत असतो. या विकासातलं पर्व म्हणजे सुवर्ण कोकण. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. आपण व्यवसायाच्या नवनव्या संधींबद्दल पहिल्या टप्प्यात बोललो, पण अशी काही माणसं आहेत की त्याच पारंपरिक व्यवसायात नव्यानं येत आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे नानाई डेअरीच्या वृषाली वैद्य. खरं तर नवरात्रीचा हा सगळा सुंदर मिलाप सुरू आहे. नवदुर्गेचं, नवचंडिकेचं, स्त्रीचं एक वेगळं रूप पाहण्याची आपण संधी पाहत असतो. पण कॉन्व्हेंट सारख्या शिक्षण किंवा मोठ्या उच्च शिक्षणाच्या प्रवाहातली एक मुलगी अशा पद्धतीनं पारंपरिक व्यवसायात नव्या पद्धतीनं येते, तेव्हा तिचं कौतुक फार मोठं असतं. नानाई दूध डेअरीच्या वृषाली वैद्य यांच्या कर्तृत्वाबद्दल काय सांगाल? प्रचंड कर्तृत्व ऋषी. म्हणजे स्त्री शक्तीचं खरं रूप जर तुम्हाला शोधायचं असेल ना, तर पंडालातून किंवा असा बघण्यापेक्षा ना वृषाली ताईंसारख्या महिलांकडे तुम्ही आवर्जून बघा, त्यांचं कर्तृत्व बघा. एक 25वीतली मुलगी, मोठा म्हणजे त्यांचा जर तुम्ही कुटुंब बघितलं तर मोठा त्याला वारसा आहे त्या कुटुंबाला, राजकीय आहे आणि इतरही. आणि दुसरी गोष्ट, एवढे हायली एज्युकेटेड मुलगी, तिने एखादं मोठी आरामशीर नोकरी तिला भेटली असते, पण तिने दुग्ध व्यवसाय हा विषय निवडला. हा नुसता निवडला नाही तर त्याला आधुनिकतेचा जो संगम जो तुम्हाला तिथे पाहायला भेटतो, म्हणजे तिकडे शेणापासून सगळ्या गोष्टी या यांत्रिकरणाने उचलल्या जातात. आता आमच्याकडे आरडाओरड असते की आम्हाला लेबर भेटत नाही. सो ज्याला करायचं नसतं त्याला फक्त आरडाओरड करायची असेल, मला हे भेटत नाही आणि मला ते भेटत नाही. आणि ज्याला खरोखरच करायचे असेल ना, त्यांनी असे व्यक्तींना भेटून त्यांच्या प्रोजेक्टवर जाऊन किंवा त्यांचे आत्मचरित्र वाचावीत. ऋषी एवढा मोठा कारोबार आहे त्या नानाई डेअरीचा.
एवढं मोठं विश्व आहे, करोडोचा टर्नओव्हर आहे, पण जे वर्कर जर तिथे जर तुम्ही मजूर बघाल ना, तर ते फक्त हाताच्या बोटावर मोजण्या आणि नुसतं दुग्ध व्यवसाय नाही, तर ज्या पद्धतीत त्यांनी तिथे स्वतःचं वैयक्तिक धरण बांधलं आणि त्या धरणापासून तिकडच्या 7 गावांना ते 12 महिने पाणी देतात. प्रचंड कार्य ऋषी. आणि नक्कीच या सगळ्या कार्याचा उल्लेख करणं हे महत्वाचाच भाग ठरतं. एकूणच सुवर्ण कोकणच्या या चळवळीत स्त्रिया उद्योजक आणि शिलेदार म्हणून मोठ्या पद्धतीने येतात. या सगळ्यांबद्दल काय सांगाल? ऋषी, मी नेहमी सांगतो, म्हणजे प्रत्येक कार्यशाळेच्या अगोदर मी आवाहन करत असतो. त्याचं कारण असं असतं ना, की आम्हाला जेवढे कोकणातून किंवा महाराष्ट्रातून जे फोन येतात ना, त्यात महिलांचं प्रमाण जास्त असतं. विचार करा की ज्या दिवशी महिलांच्या डोक्यात हा उद्योजकतेचे विचार वळवळू लागतील, तयार होतील ना, ती स्त्री कधीच थांबूच शकत नाही त्या पुरुषांना घरातल्या. आणि एक स्त्री जर उद्योजक बनते ना, तर तिच्याबरोबर जवळजवळ तिचं संपूर्ण कुटुंबातील पुरुष मंडळी या उद्योजकतेकडे त्यांचे धावण्यास तुम्हाला प्रवृत्त झालेले दिसतील. नक्कीच स्त्री शक्तीबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. या सगळ्या बचत गटांबद्दल आपण यापूर्वीच्या काही एपिसोडमध्ये पाहिलोय. आज हा सगळा नवरात्रीचा आणि स्त्री शक्तीचा जागर करत असताना या बचत गटांची पुन्हा एकदा ब्रेन वॉशिंग किंवा त्यांना नव्यानं बांधणी करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. कारण त्यांच्यासमोरचे जे व्यवसाय आहेत ते पारंपरिक पद्धतीने आहेत. या व्यवसायांना नव्या बाजारपेठा आणि नव्या पद्धतीचे व्यवसाय सांगण्याची गरज निर्माण झाली आहे का? नक्की ऋषी, मी बचत गटांच्या महिलांना, म्हणजे आपल्या ज्या माई भगिनी आहेत त्यांना सर्वांना आवाहन करेन की आता जो सुवर्ण कोकणचा आपण सुवर्ण कोकण फूड प्लाझा चालू करतो, म्हणजे प्रत्येक तालुक्यात आणि मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये पण आपण ते स्टोर चालू करतो. तर मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या मालाची, म्हणजे कोकणाची खरी खाद्य संस्कृती आपल्याला हवी आणि ती लोकांना हवी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याची प्रचंड मागणी आहे, परंतु आपण ते देण्यात कमी पडतोय. सुरुवातीला असं व्हायचं की प्रोडक्शन करून ते विकणार कुठे, पण आता तोही प्रॉब्लेम जवळजवळ नाहीसा होत चालला, कारण सुवर्ण कोकणच्या माध्यमातून ते मोठं व्यासपीठ भेटतंय. आणि जर ह्या माय भगिनी जर चांगल्या पद्धतीत, चांगल्या गुणवत्तेचे ते करतातच, त्याच्याबद्दल शंकाच नाही, पण एक छानसं पॅकिंग करून किंवा आपल्या आउटलेटशी जर त्याने संपर्क साधला तर मला वाटतं त्यांना खूप मोठं काम तिथे एक संधी निर्माण होऊ शकतात. आपण ओझरचा उल्लेख केला, तो फूड मॉलची. सुवर्ण कोकणची आता मुंबईत काही फ्रँचायझी सुरू होतात. घाटकोपर हे त्याचं पहिलं केंद्र असणार आहे. अशा पद्धतीच्या बाजारपेठा म्हणजे उद्योजकांसाठी आणि ग्राहकांसाठी या दोघांसाठी काय आपण आवाहन कराल? तर ऋषी, ग्राहक आणि उत्पादक या दोघांमधला दुवा जर असेल तर सुवर्ण कोकण फूड प्लाझा. असे मुंबई आणि इतर परिसरात आजूबाजूचे जे शहर आहेत तिथे ह्या मालाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे, पण म्हणावं तशा गोष्टींचा इथे पुरवठा होत नव्हता मुंबई किंवा इतर ठिकाणात. मग आम्ही गावी जायचो, त्या वस्तू घेऊन यायचो. आम्ही आणले तर आजूबाजूला थोड्याफार प्रमाणात वाटायचो, पण त्यालाच जर आपण व्यावसायिकतेची जोड दिली, त्याची छान पद्धतीची, तुम्ही जर फूड प्लाझामध्ये सुवर्ण कोकणच्या आमच्या बघाल तर प्रत्येक गोष्टीची किंमत, म्हणजे स्टँडर्डायझेशन ऑफ प्राइस आणि स्टँडर्डायझेशन ऑफ क्वालिटी ही तुम्हाला इथे दिसेल. म्हणजे जी किंमत आज तुम्हाला मुंबईत दिसते तीच किंमत तुम्हाला नागपूरलाही दिसेल, तीच किंमत तुम्हाला औरंगाबाद येईल. आणि ह्या गोष्टीची गरज होती. आपले जे आणि हे सगळं उभं राहिलं हे सुवर्ण कोकणच्या शिलेदारांच्याच माध्यमातून. इथे कोण मोठा उत्पादक किंवा व्यापारी किंवा उद्योजक असं, आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या यंत्रणेमध्ये कुठेही सुपर स्टॉकिस्ट किंवा डिस्ट्रीब्युटर हा प्रकार नाहीये. इथे शिलेदारच सर्वस्व. नक्कीच मित्रांनो, मागणी तसा पुरवठा, अर्थशास्त्रातला हा नियम. पण अर्थशास्त्रातला नियम कोकणच्या बाजारपेठेत लागू का पडत नाही हा प्रश्नच आहे. कारण प्रचंड मागणी आहे, मात्र पुरवठादाराला पुरवठा तेवढ्या पद्धतीचं उत्पादन असूनही नेमका कुठे पुरवठा करायचा हे न कळल्यामुळे हे बाजारपेठेचं जे गणित आहे, जो संतुलित असणारं चक्र होतं, हे चक्र पुढे सरकतच नाही. हे सरकण्यासाठी सुवर्ण कोकण अशाच पद्धतीचा विचार करते. तुम्ही जर कुठल्याही अशा वेगळ्या प्रकारच्या उत्पादनाचे उत्पादक असाल किंवा स्थानिक बाजारपेठेतले विक्रेते असेल तर तुमच्यासाठी ह्या नव्या सुपर फूड मॉलचं जे अवतरण आहे ते फार महत्त्वाचं ठरेल. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी संपर्क साधून आपण तुमच्या उत्पादनाची आणि या नव्या बाजारपेठेची माहिती करून घ्या. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, या सगळ्या संदर्भात नेहमी विचारणा होत असते की मुंबईतील काही लोक असतील किंवा गावाकडचे लोक असतील, आम्हालाही या कार्यशाळा आयोजित करायच्या आहेत. म्हणजे पण केवळ एक हॉल असला, 100 माणसं असली की कार्यशाळा झाली की त्यासोबत आणखीन काही गोष्टी असल्या पाहिजेत. ती जिद्द किंवा ती भावना किंवा तुमचे विचार या सगळ्याबद्दल काय विस्तृत मार्गदर्शन कराल? ऋषी, नक्कीच आता मागणी खूप वाढली. म्हणजे प्रत्येक तालुक्यातून म्हणजे नुसतं कोकणच नाही, कोकणाच्या बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. पण मी सर्वांना हेच सांगतो की
तिथे असं काही ठेवू नका की एखादा वेळ जात नाही म्हणून किंवा काहीतरी उत्सुकतेने किंवा कुतूहलाने तिथे बघणारी अशी गर्दी नको. तर तिथे असे सिरियस लोक हवेत की ज्यांना खरोखरच काहीतरी करायचं आहे, ज्यांना खरोखरच आपल्या गरिबीबद्दल, आपल्या दारिद्र्याबद्दल चाड आहे. कारण तिथे कारण प्रत्येक कार्यशाळा ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची, आम्ही तिला खूप जबरदस्त महत्त्व देतो. त्यासाठी आमची खूप मोठी तयारी असते. आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांना आम्ही लांबून लांबून बोलवत असतो. ह्या सगळ्या मागचं कारण असं आहे ना की जी लोक गंभीरतेने तिथे येतात शिकण्यासाठी, ह्यांना आम्हाला भरभरून द्यायचं असं, त्यांना दाखवायचं असं की तुमच्याच आजूबाजूला किती उद्योजकीय संधी आहेत, कसं तुम्ही मत्स्यशेतीतून महिन्याला लाखो रुपये कमवू शकाल, कशा पद्धतीत तुम्ही शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसाय हा तुम्हाला अर्थार्जनाकडे घेऊन जाऊ शकेल. सो त्यासाठी गरज एकच असते, जे लोक आता मागणी करतात किंवा ज्यांना ज्यांना वाटतं की त्यांच्या विभागात कार्यशाळा हवी, त्यांनी तिकडे ॲटलिस्ट एक 100-200 लोकांचा तो त्यांनी जमवता, अशा सिरियस म्हणजे गंभीर लोकांना जमा करता आलं पाहिजे आणि तिथे एक व्यवस्थित ते कार्यशाळा झाले पाहिजे. कारण नुसते कार्यशाळा महत्त्वाची नाही, तर त्या कार्यशाळेनंतर किती जण ॲक्च्युअल उद्योग करतात ते फार महत्त्वाचं आहे. नक्कीच मित्र हो, तुम्ही जर अशा प्रकारचे उद्योजक असाल किंवा तुम्हाला काहीतरी खरंच करायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर जात आहेत त्या नंबरशी संपर्क करा. दोन महत्त्वाच्या गोष्टी यात आहेत की काही ठिकाणी असे मतप्रवाह आहेत की बँका कर्ज देत नाहीत म्हणून आम्ही उद्योग करत नाहीत, आणि खूप ठिकाणी अशा बँका आहेत की जे म्हणतात की उद्योगासाठी कर्ज घेणारी माणसं नाही आहेत. तुम्ही या दोन्ही प्रवाहाकडे नेमके कसे पाहता? दोघांची कारण आहेत. म्हणजे लोक जे सांगतात आम्हाला बँका कर्ज देत नाहीत, तर एकतर त्यांचा काहीतरी कमतरता असेल पेपरवर्कमध्ये किंवा फॉलोअपमध्ये कुठेतरी कमी राहत असेल, आणि बँका जर सांगत असतील की आम्ही देतो पण लोक येत नाही, तर मला एक सांगा की बँकेत बसून कोण मार्केटिंग करू शकेल का? तर ते प्रोडक्ट्स म्हणजे जसं मी लोकांबद्दल सांगतो तसं बँका सांगतो की त्यांनाही त्यांचे प्रोडक्ट व्यवस्थितपणे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवले आले पाहिजे. आपल्या ज्या कार्यशाळा असतात तिथे जर त्याने स्टॉल लावले किंवा आपल्यासारख्या असंख्य ज्या कार्यशाळा असतात शेतीविषयक किंवा इतर गोष्टीत, तिथे त्यांचे प्रतिनिधी आले पाहिजे, त्यांच्या योजनांची माहिती लोकांना दिली पाहिजे. लोकांनीही अशा कार्यशाळेत आलं पाहिजे जिथे असे बँकांचे उदाहरणतः सगळ्या बँका आमच्या कार्यशाळांमध्ये नाबार्डचे अधिकारी, बँकांचे अधिकारी किंवा कृषी विभागाचे अधिकारी तिथे संपूर्ण विस्तृत माहिती देत असतात. मग दोन्ही बाजूने जर 2-2 पावलं पुढे गेली ना, तर मला वाटतं ह्या सगळ्या शंका आशंका सगळ्या दूर होऊन जातील. नक्की आयुष्यात आपल्या नेहमी वेगवेगळे प्रश्न समोर येतात, संकट समोर येतात. अर्थात आलेले प्रश्न समोर आले की त्यावेळी भीतीची जागा ही फार मोठी अकराळ विकराळ बनत जाते आणि मग वाटतं सगळं काही संपलंय. पण त्या प्रत्येक क्षणाला एक गोष्ट असते की एक पर्याय कुठला तरी उपलब्ध असतो. हा पर्याय जर नीटपणे अभ्यासपूर्ण राबवला तर तो तुम्हाला यशस्वीतेकडेच नाही तर श्रीमंतीकडे नेणाराही असतो. सुवर्ण कोकण हा असाच पर्याय आहे. नोकरीच्या निमित्तानं पुण्या मुंबईकडे धावणाऱ्या तरुणाईला त्याच्याच गावात ठेवून एकमेव पर्याय म्हणजे या क्षणाला सुवर्ण कोकण आहे, जो तुम्हाला तुमच्याच गावात राहून उद्योगाची नवी क्षमता, नवी दालनं निर्माण करून देणार आहे. ही बाजारपेठ मोठी होती आहे, हा ग्राहक मोठा होतोय, उत्पादनं आहेत, कच्चा माल वाढतोय पण त्याच्यावरची उत्पादनं दिसत नाहीयेत. ही उत्पादनं वाढवण्यामागे एक उद्योजक म्हणून या सगळ्या चळवळीला आपण आपलं योगदान देऊया. परब या ठिकाणी तुम्ही आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.